कसे आहात मंडळी? एक्सेलमधलं आपलं काम सोपं आणि एकदम जलद करण्यासाठी काही बेसिक पण खूपच महत्त्वाचे फॉर्म्युले आज आपण शिकणार आहोत. या माहितीपूर्ण सादरीकरणात आपण सम, ॲव्हरेज, काउंट, मॅक्स, मिन आणि इफ या फॉर्म्युलांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्यासमोर जेव्हा खूप सारे आकडे येतात तेव्हा त्यांची बेरीज करणं, सरासरी काढणं किंवा त्यातला लहान मोठा आकडा शोधणं हे खरंच खूप वेळ खाऊ आणि किचकट वाटू शकतं. पण काळजी करू नका, एक्सेलमध्ये यावर एक अगदी सोपा उपाय आहे. चला आपल्या पहिल्या आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या 2 फॉर्म्युल्यांपासून सुरुवात करूया. हे आहेत बेरीज आणि सरासरी काढण्याचे फॉर्म्युले. खरं तर हे 2 फॉर्म्युले एक्सेलच्या कामाचा पाया आहेत आणि रोजच्या कामात तर खूपच उपयोगी पडतात. सम नावावरूनच कळतंय, दिलेल्या संख्यांच्या गटाची एकूण बेरीज करण्यासाठी हा वापरला जातो. कितीही मोठी आधी असली तरी एका क्षणात आपल्याला एकूण बेरीज मिळते. आणि सम वापरणं तर अगदी सोपं आहे. फक्त बरोबरचं चिन्ह म्हणजे इक्वल्स टू साइन इज इक्वल्स टू टाईप करून सम असं लिहा, कंस उघडा आणि ज्या सेल्सची बेरीज करायची आहे ती रेंज निवडा. रेंज म्हणजे एका सेलपासून दुसऱ्या सेलपर्यंतची सलग निवड, जसे की A1 पासून A5 पर्यंत. मग कंस बंद करा आणि बघा जादू. आता पाहूया ॲव्हरेज फॉर्म्युला. हा निवडलेल्या संख्यांची सरासरी काढतो, म्हणजे सर्व संख्यांची बेरीज करून त्यांना एकूण संख्यांनी भागतो. हेच आपल्याला शाळेत शिकवलं गेलं आहे, पण फरक इतकाच की इथे एक्सेल ते एका सेकंदात करून देतं. हे वापरणं सुद्धा सम सारखंच सोपं आहे. फक्त समच्या जागी ॲव्हरेज लिहायचं, म्हणजे बरोबरचं चिन्ह इक्वल टू ॲव्हरेज आणि कंसात हवी असलेली सेल रेंज. किती सोपं आहे नाही का? इथे बघा, एका विद्यार्थ्याला 5 विषयात मिळालेले गुण आहेत. सम फॉर्म्युला वापरून एकूण गुण काढले आहेत आणि ॲव्हरेज फॉर्म्युला वापरून गुणांची सरासरी काढली आहे. हेच जर हाताने करायला लागलं असतं तर लागणारा वेळ इथे कसा वाचतो हे स्पष्ट दिसतंय. चला, आता आपण डेटा मोजण्यासाठी आणि त्यातील सर्वात मोठी किंवा लहान संख्या शोधण्यासाठीचे काही मजेशीर फॉर्म्युले पाहूया. या फॉर्म्युल्यांमुळे मोठे डेटासेट्स हाताळणं खूप सोपं होऊन जातं. काउंट हा एक खूपच कामाचा फॉर्म्युला आहे. तो निवडलेल्या रेंजमध्ये फक्त अशाच सेल्सची मोजणी करतो ज्यामध्ये अंक आहेत. तो शब्द किंवा रिकाम्या जागा मोजत नाही, हे लक्षात घ्या. याचा सिंटॅक्स पण अगदी सरळ आहे. बरोबरचं चिन्ह इज इक्वल टू काउंट ए आणि कंसात सेल रेंज. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की हा फक्त अंक मोजतो, टेक्स्ट नाही. आता ह्या स्लाइडमधली गंमत बघा. इथे एका विषयात विद्यार्थी गैरहजर आहे म्हणून ॲब्सेंट असं लिहिलंय. जेव्हा काउंट फॉर्म्युला वापरला जातो तेव्हा तो फक्त गुण असलेल्या 4 विषयांनाच मोजतो आणि ॲब्सेंट लिहिलेल्या सेलला सोडून देतो. भारी आहे ना? पुढे आहेत मॅक्स आणि मिन. ही एक जोडीच आहे असं समजा. मॅक्स म्हणजे मॅक्झिमम, जो दिलेल्या यादीतील सर्वात मोठी संख्या शोधतो, आणि मिन म्हणजे मिनिमम, जो सर्वात लहान संख्या शोधून काढतो. त्याच विद्यार्थ्यांच्या गुणांच्या यादीवर हे फॉर्म्युले वापरून पाहूया. मॅक्स फॉर्म्युला वापरून आपल्याला लगेच कळतं की सर्वात जास्त गुण 95 आहेत आणि मिन फॉर्म्युला वापरून कळतं की सर्वात कमी गुण 65 आहेत. एका क्लिकवर सगळं समोर. आता आपण एका खूप शक्तिशाली फॉर्म्युल्याकडे वळूया. हा फॉर्म्युला एक्सेलला स्वतः निर्णय घ्यायला शिकवतो. हा आहे IF फॉर्म्युला. याचं काम आहे एखादी अट किंवा शर्त तपासून पाहणे. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर असं असेल तर हे कर, नाहीतर ते कर. जर अट पूर्ण झाली तर एक निकाल दाखवायचा आणि जर नाही झाली तर दुसरा निकाल दाखवायचा. तर या फॉर्म्युलाचे 3 सोपे भाग आहेत. पहिला भाग म्हणजे अट तपासणे. समजा गुण 40 पेक्षा जास्त आहेत का? दुसरा भाग म्हणजे जर अट पूर्ण झाली तर काय करायचं, जसे की 5 दाखवायचं. आणि तिसरा भाग म्हणजे अट पूर्ण नाही झाली तर काय करायचं, जसे की फेल दाखवायचं. इथे बघा, IF फॉर्म्युला वापरून प्रत्येक विद्यार्थ्यासमोर तो पास आहे की नापास हे आपोआप आलेलं आहे. ज्यांचे गुण 40 पेक्षा जास्त आहेत त्यांच्यापुढे पास आला आहे आणि ज्यांचे कमी आहेत त्यांच्यापुढे फेल. विचार करा आणि कितीतरी वेळ वाचतो. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा पटकन एक आढावा घेऊया, म्हणजे हे सर्व फॉर्म्युले एकदम पक्के लक्षात राहतील. तर आपण एकूण 6 फॉर्म्युले शिकलो. सम बेरीज करण्यासाठी, ॲव्हरेज सरासरीसाठी, काउंट फक्त अंक मोजण्यासाठी, मॅक्स सर्वात मोठी संख्या शोधण्यासाठी, मिन सर्वात लहान संख्या शोधण्यासाठी आणि इफ अट तपासून निर्णय घेण्यासाठी. तर मग आता विचार करा, हे नवीन शिकलेले फॉर्म्युले वापरून रोजच्या कामातलं कोणतं काम सोपं आणि जलद करता येईल? बजेट असो, विद्यार्थ्यांचे निकाल असोत किंवा विक्रीचे आकडे, शक्यता अनंत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर